नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. काही गोष्टी आयुष्यात अशा अनपेक्षित घडताना की ज्याची आपण अपेक्षाही केली नसती. तसंच आमचं अक्कलकोटचं दर्शन हे अगदी स्वामी ठरवतात की आपण कोणाच्या आयुष्यात जायचं आणि नाही जायचं आणि कोणाला आपल्याजवळ बोलवायचं हे सर्व करता आणि करविता तोच एक स्वामीनाथा. अशा अशा वाक्याची प्रचिती मला आली. मनीधानी नसताना आम्ही थेट पोहोचलो अक्कलकोटला. कधी विचारही केला नव्हता की जायचं तर होतं, पण इतक्या लवकर योग येईल महाराजांना भेटण्याचं असं खरंच कधी वाटलं नव्हतं. शेवटी महाराजांचीच इच्छा असावी लागते आपण त्यांच्या दरबारात जाण्यासाठी. आणि आम्ही पोहोचलो थेट अक्कलकोटला. येथे आहे यात्री भवन. अक्कलकोटमध्ये पाऊल टाकल्या टाकल्या मनाला अगदी असं वाटतं की आपण आपल्या कुठेतरी आलो आहे, आपलं कोणीतरी इथे राहतं आहे आणि आपण इथं आलो आहे. हे आहे अक्कलकोटचं अन्नछत्र. इथे एवढी गर्दी होती. महाप्रसादाचं वाटप केलं जातं आणि इथून मध्ये जातो महाराजांच्या मंदिराकडे जाण्याचा रस्ता. दोन्ही बाजूला छान अशी महाराजांचे फोटो, मूर्त्या खूप सुंदर होत्या. आणि हा आहे आतला परिसर, हा वटवृक्ष आणि आतलं सगळं मंदिर अगदी प्रसन्न करून टाकणारं आणि आपल्याला भारावून टाकणारं असं हे स्वामींचं आतलं मंदिर आहे. एवढी गर्दी नव्हती, त्यामुळे आमचं छान दर्शन झालं. हा माझ्या आयुष्यातला अत्यंत असा भावनिक क्षण होता की मी ज्याची अपेक्षाही केली नव्हती की एक माणूस जो इथल्या केंद्रात जायला नाही म्हणतो, तो थेट मला अक्कलकोटला घेऊन जाईल. हा चमत्कार झालेला आहे माझ्या आयुष्यात. आणि खरंच याच्याबद्दल मी महाराजांचे नेहमी नेहमी आभारी राहील आणि त्यांनी अशीच कृपा माझ्या आयुष्यात ठेवावी. जर तुम्हाला छान छान मूर्ती वगैरे घ्यायच्या असेल तर तुम्ही नक्कीच अक्कलकोटवरून घ्याव्या. खूप अशा सुंदर मूर्ती तेथे आहेत. सगळीकडे स्वामीमय वातावरण आहे आणि आपल्याला असं होतं ना, काय घ्यावं आणि काय नाही. पण खरं ना, ज्या वस्तूंची गरज आहे त्याच वस्तू घेतल्या पाहिजे. नाहीतर उगाचच त्या वस्तू घरात पडतात. आणि येथे रुद्राक्षाच्या मण्यांपासून बनवलेली स्वामींची अशी भव्य अशी प्रतिमा आहे. ती पाहून तर मन अगदी भारावून जातं. खरं सांगू का, तेथून निघायची इच्छाच नव्हती आणि महाराजांचं वाक्य वाचलं, निश्चिंत जा मी आहे. हो महाराज, तुम्ही आहातच आमच्या पाठीशी. आणि आतल्या गाभाऱ्यामध्ये किती लोक सेवा करताय आणि मला सुद्धा तेथे बसून सेवा करण्याचा योग आला. ही संधी मला भेटली. याच्याबद्दल मी स्वतःला खूप नशीबवान, भाग्यवान समजते. खरंच जर वेळ असताना तिथे बसून बऱ्याचशा सेवा केल्या असत्या, पण वेळेअभावी जितक्या जमल तितक्या सेवा केल्या, नामस्मरण केलं, तारक मंत्र म्हटला. शेवटी आपला भाव महत्त्वाचा. आणि हे सुंदर असं स्वामींचं मंदिर, त्याचा परिसर हे सर्व मनामध्ये सामावून घेतलं आणि पण पुढच्या प्रवासाला जायचं होतं म्हणून महाराजांचा निरोप घेतला. महाराज कृपा असू द्या. व्हिडिओ आवडत लाईक शेअर सबस्क्राईब. धन्यवाद.